ए बाबा बुडचिल म्हणलं आता ही पाण्यातच कला करतय चांगलं. विषय काय झालेला मला लावलेला आवरायला आणि असल्या उन्हात फिरायला जायचंय म्हणून ही आली ती माझ्या घरापुढं मला न्याला. म्हणलं असल्या उन्हात आणाचं नियोजन हलल की थोबडाचं म्हणून पहिलं थोबाड गुंडाळून घेतलं. ह्याच्या थोबाडाला काय झालं ह्याला म्हणलं वाय बी आली असली तर रस्त्याला जरा थांब बाबा. तेवढ्यात ह्यानं लावला फोन एकाला. फोनवर लगेच ह्यो सोने आला. परत ह्यानं पण एक नाही दोन नाही तीन नाही असं करत फोन लावला असतील 16. आताला का म्हणलं ह्यो लय जण बोलवणार. हा त्याच्या आईला फोन लावलं 16 आणि 4च मुंडकी केली गोळा. असं ह्याचं काम झालं. आणि हिंनी मला उमर जात मसूर फाट्या आणलं. मी बी इथं कमानीवरचं नाव वाचलं. म्हणलं जिजामाता स्विमिंग पूलाकडे हिंनी का आणलंय. इथं आल्यावर ही सांगते ती 100 रुपये आहे फक्त इथं एका तासाला. ती पण स्विमिंग पूल मध्ये पावायला. मला तर सांगायचं हे आली ते कपडे घेऊन. माझ्या आता कपड्याची तर बॉम्ब झाल्याच. वरनाने आलेलो की मी घरनं आंघोळ करून. आता माझं काय मी आहे म्हणलं तुमचा सगळ्यांचा मोबाईल सांभाळायला. जेंट्सची रूम बघा मग जावा आवरायला. नाहीतर चुकून लेडीज मध्ये जाचीला आणि मार खाचीला. ह्यो पण लगेच आवरून आला आणि झाला वाला झालं. आता ह्यो म्हणलं उडी मारणार स्विमिंग पुलातलं सगळं पाणीच बाहेर काढणार. अय मालक तुम्ही जाऊ नका असं काय करायला. नाहीतर आणि तुम्ही उडी मारून पाणी बाहेर काढलं म्हणजे परत तांब्यानं लावशीला स्विमिंग पुलात आम्हाला पाणी वतायला. आता ह्यो तर पवाय आलाय पण ह्यानं काय काय पराक्रम केलाय तो लागतोय आता पुढच्या व्लॉग मध्ये बघाय.